चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण, आपली माणसे आपली संस्था। महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407, राजारामपुरी 90 28 00 71 59, स्टेशन रोड 0231 253 24 06, प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। घरफोडी करणाऱ्या अटल चोरट्यास अटक। गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टोप येथील दुर्गामाता हॉटेल येथून एकास अटक केली आहे। असलम संधी राहणार अथनी, जिल्हा बेळगाव असं संशयित आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 4,16,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या। यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांनी तपास सुरू केला। सदर तपास करत असताना संशयित आरोपी असलम संधी राहणार अथनी, जिल्हा बेळगाव याने चोरी केली असून चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता टोप येथील दुर्गामाता हॉटेल जवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी असलम मेहबूब सनवी वय 33 राहणार अथनी, जिल्हा बेळगाव याला पकडले। यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता शहापूर पोलीस ठाणे येथे रेकॉर्डवर असलेल्या घरफोडी चोरी गुन्ह्याची कबुली त्याने दिली। आरोपीने चोरलेला सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 4,16,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संशयित आरोपी असलम संधी याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यामध्ये 11 घरफोडीचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील 6 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। यासोबत सांगली जिल्ह्यामध्ये 1 घरफोडीचा गुन्हा असे एकूण 18 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज कॅम्प इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस उपनिरीक्षक आतिश मेहत्रे, पोलीस अंमलदार महेश खोत, सतीश जंगम आदी पोलिसांचा सहभाग होता। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।